नमस्कार, मी पोपट पिटेकर. नवराष्ट्रमध्ये सर्वांचं स्वागत. आज गुड फ्रायडे डे. या गुड फ्रायडे निमित्त ख्रिस्त बांधव विशेष प्रार्थना करतात आणि त्या संदर्भात आपण या मेमोरियल चर्चमध्ये आलेलो आहोत. आजचा दिनक्रम काय असतो आणि विशेष काय असतं या संदर्भात बोलत आहोत. सर, काय सांगाल? आज गुड फ्रायडे हा दिवस आहे आणि गुड फ्रायडे हा ख्रिस्ती जगतामध्ये जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त सर्व मानव जातीच्या पापासाठी क्रूसखांबावर खेळला गेला. त्याच्यावर खोटे आरोप हे केले आणि त्याला क्रूसखांबी दिलं आणि त्याच्याद्वारे सर्व मानव जातीचं पाप त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी बकरा अर्पण करायचे की माझ्या पापासाठी बकरा, मग त्याचं रक्त हा सांडायचं. परंतु मानव जातीने इतकं पाप केलं होतं तर त्यासाठी असा एक व्यक्ती पाहिजे होता की ज्यांनी कधीच पाप केलं नाही, जो निर्दोष आहे आणि जो पवित्र आत्म्यात प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा मानव आणि स्त्री यांच्या संयोगातून झालेला नाही. हा पवित्र आत्म्याद्वारे पवित्र मैरी ही गर्भरूप झाली, त्यामुळे तो पवित्र मानला जातो. कोणतंही पाप न होता त्या ठिकाणी त्याचा जन्म झालेला आहे. म्हणून तो पवित्र बोकरा त्या क्रूस खांबावर अर्पण गेला आणि सर्व मानव जातीचं पाप हे क्षमा झालेली आहे आणि जो स्वर्गात जाण्याचा मार्ग आहे तो त्याच्या वधस्तंभी जे बलिदान दिलं त्यामुळं मोकळा झालेला आहे आणि सर्व लोक आता त्याच्यावर विश्वास जे ठेवतील ते स्वर्गात त्यांचा मार्ग आहे. आणि म्हणून ह्याला गुड फ्रायडे, उत्तम शुक्रवार, ही हा दुःखाचा नाही परंतु हा आनंदाचा मानला जातो. पूर्वी म्हणायचे की दुःखाचा आहे परंतु हा आनंदाचा आहे की आमची पाप क्षमा झालेली आहेत आणि आम्ही आता स्वर्गात जाऊ शकतो. पूर्वी पाप करून स्वर्गात जाऊ शकत नव्हतो परंतु आता आमच्यासाठी तो बलिदान गेलेला आहे, म्हणून आम्हाला हा आनंदाचा दिवस आहे. आजच्या दिवशी कोणते कोणते कार्यक्रम करतात आणि काय? आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तानी जे वधस्तंभावर तो 12 वाजता खेळला गेला त्यांनी 7 शब्द उद्गारलेले आहेत. त्या 7 शब्दाचं इथं मनन आणि स्मरण केलं जातं. त्याच्याविषयी सर्व लोकांना इथं आता जे प्रवचन चाललेलं आहे त्याची उद्घोषणा परत केली जाते आणि यासाठी हा 12 ते 3 हा वेळ आम्ही सर्व जगामध्ये चर्चमध्ये त्याची भक्ती केली जाते. थँक्यू. अशा प्रकारे दुपारी 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत विविध ख्रिस्त बांधव महाराष्ट्रात असतील किंवा अहमदनगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने इथं आलेले आहेत आणि चांगली प्रार्थना करून त्यांनी येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना केलेली आहे. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज गुड फ्रायडे निमित्त आम्ही चर्चला आलो होतो आणि आज ख्रिस्ती लोक सर्व येशूच्या बलिदानाची आठवण करतात. ह्या दिवशी उपास प्रार्थना होते आणि सर्व ख्रिस्ती लोक सभेसाठी चर्चमध्ये जमा होतात. कशा पद्धतीने तुम्ही सण साजरा करता वगैरे? देवाचे गाणे म्हणतो, प्रार्थना होते, 7 वचनं बोलली जातात, 40 दिवस उपवास केले जातात आणि आनंदाचं वातावरण नसतं. कारण गुड फ्रायडे निमित्त हा शेवटचा दिवस असतो उपवासाचा. आणि पोपट पिटेकर, अहिल्यानगर.